नमस्कार. तुमचं विजय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे सेन्स ऑर्गन. आता हे जे सेन्स ऑर्गन आहे याचा वापर म्हणजे याच्यावर आपल्याला कोणकोणत्या एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतात हे अगोदर सर्वप्रथम बघूया. एक तर आपल्याला हा व्हिडिओ नीटसाठी पण महत्त्वाचा आहे, त्यासोबतच MHT CET जी फार्मसी त्यासाठी इम्पॉर्टंट असते त्यामधला जो बायोचा घटक आहे त्यामधला बायोलॉजीमधील झुलॉजीमधील आपण पुढे म्हणू शकतो सेन्स ऑर्गन, यावर आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमध्ये चर्चा करायची आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं की सेन्स ऑर्गन. मग सर्वप्रथम आपल्या सर्वांना माहित पाहिजे की सेन्स ऑर्गन काय असतात आणि सेन्स ऑर्गन कोणकोणते असतात. आपण लहानपणापासून ऐकलेलं असतो की बाबा सेन्स ऑर्गन हे 5 ज्ञानेंद्रिय असतात. त्यामधला आपण म्हणूयात पहिला जो आय आहे, त्यानंतर एअर, त्यानंतर नोज, त्यानंतर टंग आणि स्किन. कोणकोणते आहेत? आय, एअर, नोज, टंग अँड स्किन. आणि हे 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे सिंपली यांना सेन्स ऑर्गन म्हणतोय. यांच्यातून आपल्याला काय एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मधले जे काही घटक आहेत त्याविषयी इन्फॉर्मेशन भेटते आणि ती मिळवली जाते CNS कडे पास केली जाते. या ठिकाणी डेफिनेशन सुद्धा दिलेले आहे, आपण बघूयात काय. दीज आर द ऑर्गन्स, म्हणजे आता दीज आर द ऑर्गन्स म्हणजे कोणते? द सेन्स ऑर्गन. दीज सेन्स ऑर्गन दॅट डिटेक्ट, हे काय करणार आहेत? ते डिटेक्ट करणार आहेत. सर्वप्रथम ते काय करतील? डिटेक्ट द चेंजेस, काय बदल, चेंजेस इन द एन्व्हायरमेंट अँड कॉन्वे द इन्फॉर्मेशन टू द CNS. म्हणजे आपल्या या ठिकाणी सेन्स ऑर्गन कशा पद्धतीने रोल प्ले करतात बघा. सेन्स ऑर्गन सर्वप्रथम तर ते काय करणार आहे? डिटेक्ट करणार आहे. डिटेक्ट काय? डिटेक्ट चेंजेस इन अ एन्व्हायरमेंट. चेंजेस इन अ एन्व्हायरमेंट. आता हे जे एन्व्हायरमेंट मध्ये जे चेंजेस झालेत यांना काय करायचं? कन्वे अँड ट्रान्समिट टू द CNS. आणि यांना काय करतात? ट्रान्समिट करतात. कुठं? CNS. आणि ऑलरेडी तुम्हाला माहित असेल की बाबा CNS काय असतो. CNS म्हणजे काय? दॅट इज द सेंट्रल नर्व सिस्टम. द ऑर्गन्स विच डिटेक्ट the changes in the environment and convey and transport to the CNS. They are called as the sense organ. I think sense organ तुम्हाला समजलेले आहे. That is the eye, ear, nose, tongue and the skin. त्यानंतर आपल्याला आपल्या बुक मध्ये जे काय आहेत महत्त्वाचे 2 आहेत त्यामधला पहिला सर्वप्रथम दॅट इज द सेन्स ऑर्गन आय. EYE, आय म्हणजे डोळे आपण म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर एअर आहे. सर्वप्रथम आपण काय करूयात? आय विषयी या ठिकाणी इन्फॉर्मेशन कलेक्ट करूयात. आय, आता सिंपली देर आर 2 आयज आर प्रेझेंट. किती डोळे असणार आहेत? 2 डोळे असणार आहेत. अँड दे आर लोकेटेड इन द सॉकेट्स. आता आपले जे आयज आहेत ते एका सॉकेट मध्ये आहेत. डोळे आपण जे म्हणतो ना 2 डोळे, हे सॉकेट्स मध्ये आहेत. दे ऑफ द स्कल. आणि हे कुठे आहेत सॉकेट्स? दे आर प्रेझेंट इन द स्कल. त्यालाच आपण म्हणूयात ऑर्बिट्स. खूप महत्वाचं आहे. ऑर्बिट्स आर द सॉकेट वेअर द आयज आर प्रेझेंट. म्हणजे ऑर्बिट्स असे सॉकेट्स आहेत जे स्कल मध्ये प्रेझेंट असतात. तिथं कोण प्रेझेंट असणार आहे? आय प्रेझेंट असणार आहे. And the adult human eyeball is nearly spherical. adult humanचा जो eyeball असतो तो कसा असतो? nearly spherical असतो. and eyeball has the 3 layers. eyeball ला किती लेयर्स असतात? 3 लेयर असतात. त्यातला पहिला जो आहे that is the called as the sclera, choroid and the retina. लक्षात ठेवायचं काय? sclera, choroid आणि retina. त्याला आपण सिंपली असं म्हणूया sclera, choroid and retina. SCR. लक्षात ठेवायचं काय? या आयबॉलचे 3 लेयर्स आहेत. म्हणजे काय काय असणार आहे? आपण आता काय बघतोय स्लाइड मध्ये की जे आईज आहेत हे स्कल मध्ये प्रेझेंट असतात. पण स्कल मध्ये कुठे प्रेझेंट असतात? दे आर प्रेझेंट इन द ऑर्बिट्स मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. म्हणजे ऑर्बिट्स म्हणजे काय? दे आर नथिंग बट द सॉकेट्स. आणि किती प्रेझेंट असतात? 2 आय प्रेझेंट असतात. ठीक आहे. आणि अडल्टचे जे आय असतात ते आयबॉल जो असतो तो कसा असतो? दे आर स्पेरिकल. तो कसा असणार आहे? स्पेरिकल असणार आहे. आणि त्यासोबतच आपण काय बघलो? देयर आर 3 लेयर्स. हाऊ मेनी लेयर्स? 3 लेयर्स. त्यातला पहिला जो लेयर आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ स्क्लेरा. ओके. दुसरा जो लेयर आहे दॅट इज अ कॉराइड. आणि तिसरा जो लेयर आहे दॅट इज नोन ॲज अ इनर मोस्ट लेयर, रेटिना. आपण त्याला डोळ्याचा पडदा म्हणतो ना, तो आहे तो रेटिना. आपल्या पुढे बघायचं त्यांचं प्रत्येकाचं काहीतरी फंक्शन असणार आहे. आता हे जे लेयर्स असतात सॉरी, या प्रत्येकाचं काहीतरी काय असणार आहे? फंक्शन असणार आहे. आपण ते जाणून घेऊयात. आता जो पहिला जो आहे दॅट इज द स्क्लेरा. स्क्लेरा इट इज द दॅट इज द 3 लेयर्स जे आहेत त्यातला पहिला जो लेयर आहे आयबॉलचा तो म्हणजे स्क्लेरा. हा एक्सटर्नल लेयर आहे. स्क्लेरा इज द एक्सटर्नल लेयर फॉर्म्ड ऑफ डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. आता हा एक्सटर्नल लेयर आहे आयबॉलचा आणि हा बनलेला आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूनं.
आणि हा अँटेरियर, याच्यामध्ये बघा अँटेरियर ट्रान्सपोर्ट पोर्शन ऑफ द स्क्लेरा इज कॉल्ड एज द कॉर्निया. मग आता हा जो स्क्लेरा आहे त्याचा अँटेरियर म्हणजे पुढचा भाग, हा अँटेरियर भाग बनलेला आहे ट्रान्सपरंट. त्या ठिकाणी काय असणार आहे, ट्रान्सपरंट एक मेम्ब्रेन असणार आहे, आपण त्यालाच काय म्हणतो, दे आर कॉल्ड एज द कॉर्निया. आणि कॉर्नियाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉर्निया हा डायरेक्टली टेक्स ऑक्सिजन फ्रॉम द एन्व्हायरमेंट. ऑक्सिजन डायरेक्टली होतो, एक फॅक्ट आहे लक्षात ठेवायची तुम्हाला, ठीक आहे. मग स्क्लेराच्या बाबतीत काय आपल्याला लक्षात ठेवायचं की बाबा हा आयबॉलचा एक्सटर्नल लेअर आहे, टोटली प्रेझेंट एक्सटर्नरी असतो, पण त्याचा जो अँटेरियर पोर्शन असतो, अँटेरियर म्हणजे पुढचा जो भाग आहे, त्या ठिकाणी ट्रान्सपरंट मेम्ब्रेन प्रेझेंट असते आणि आपण त्याला काय म्हणतो, कॉर्निया म्हणतो. दे आर कॉल्ड एज द कॉर्निया. या ठिकाणी इमेज पण दिलेली आहे, तुम्ही जर नीट बघलोत ना या ठिकाणी बघा, या रेड कलर मी इथं शो करतो, हा कोणता भाग आहे, दॅट इज द कॉर्निया, स्क्लेरा. त्याला आपण काय म्हणतो, स्क्लेरा. हा कशापासून बनलाय, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. आणि याचा जो पुढचा भाग आहे, आता स्क्लेराचा जो पुढचा भाग आहे, तो पुढचा भाग बनलेला आहे ट्रान्सपरंट मेम्ब्रेन, त्याला आपण काय म्हणतो, दे आर कॉल्ड एज द कॉर्निया. त्यानंतर बघा दुसरा जो लेअर आहे त्याला आपण कॉरॉइड म्हणतो, दॅट इज अ कॉरॉइड आपल्या प्रोनाउन्सिएशन नुसार घ्यायचं. त्यानंतर हा एक ब्लिविश मिडल लेअर आहे, कॉरॉइड इज द ब्लिविश मिडल लेअर. आता ब्लिविश मिडल लेअर असण्याचं कारण असं आहे की बाबा या ठिकाणी जे कॉरॉइड आहे याच्यामध्ये टोटली हा वस्कुलार मेम्ब्रेन असतो. वस्कुलार म्हणजे काय, यांच्यामध्ये ब्लड वेसल्स प्रेझेंट असतात. इट कंटेन्स अ मेनी ब्लड वेसल, ठीक आहे. विच लेअर ऑफ आय कंटेन्स अ मेनी ब्लड वेसल, विच लेअर ऑफ द आय इज अ वस्कुलार. असं जर क्वेश्चन आला तर तुम्हाला आलं पाहिजे की त्याचं उत्तर आहे कॉरॉइड. इट कंटेन्स द मेनी ब्लड वेसल आणि इट इज द थिन ओव्हर द पोस्टेरियर 2/3 ऑफ द आयबॉल. आता पोस्टेरियर, अँटेरियर म्हणजे पुढचा भाग, पोस्टेरियर म्हणजे मागचा भाग, त्याच्या 2/3 हा त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. बट इट इज द थिक इन द अँटेरियर पार्ट फ्रॉम द सिलिअरी बॉडी. म्हणजे बॅक साईडला जर तुम्ही म्हटलं ना, आता हा जो साईड आहे या ठिकाणचा जो कॉरॉइड असतो तो कसा असतो, एकदम थिन असतो. पण पुढचा जो भाग असतो ना, हा भाग कसा असणार आहे, सिलिअरी बॉडी जो फॉर्म करतो तो कसा असणार आहे, थिक. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की बाबा जो सिलिअरी बॉडी हा जो पोर्शन तयार होत आहे, जो अँटेरियरला आहे, जो कॉर्नियाचा बाजूला आहे, तो एकदम थिक असतो आणि तो कोणापासून बनलेला असतो, कॉरॉइड पासून बनलेला असतो, ठीक आहे. एकदम सिंपल भाषेमध्ये मी सांगेल आणि पुढे आपण रिकॉल मध्ये जेव्हा आपण रिकॉल करूयात ना, तेव्हा तुम्हाला एकदम छान वाटेल आणि समजून जाईल, ठीक आहे. त्यानंतरचा जो कॉरॉइड विशेष आहे, दॅट सिलिअरी बॉडी continues to forward to form the visible pigment and opaque portion called as the iris. बघा visible pigmented म्हणजे डोळ्याला आपला काळा जो भाग दिसतो ना, दॅट इज द आयरिस, डोळ्याचा जो भाग तो फॉर्म करतोय. अँड आयरिस हॅज द सेंट्रल ओपनिंग. आयरिसच्या मध्ये एक सेंट्रल ओपनिंग असते, त्याला आपण काय म्हणूया, प्युपिल म्हणूयात. बघा इथं लक्ष द्या या ठिकाणी, या ठिकाणी स्क्लेरा आहे सगळ्यात आउटसाइडचा भाग, ठीक आहे. त्याच्यानंतर कॉर्निया आणि त्याच्या बाजूला आयरिस आहे. आयरिसच्या मध्ये एक ट्रान्सपरंट ओपनिंग आहे, सेंट्रल ओपनिंग आहे, आपण त्याला काय म्हणतो, दे आर कॉल्ड एज द प्युपिल. अँड द डायमीटर ऑफ द प्युपिल, हे खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. कोणाची, प्युपिलची जी डायमीटर आहे ही रेग्युलेट केली जाते कोणामुळे, दॅट मसल फायबर ऑफ द आयरिस. मीन्स दॅट स्टेटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट दॅट इज द मुवमेंट of the iris is regulated by the muscles of the diameter of the pupil is regulated by the muscles of the iris. iris काय करणार आहे, त्या प्युपिलची डायमीटर रेग्युलेट करण्याचं काम करणार आहे, ठीक आहे. आयबॉल कंटेन्स अ ट्रान्सपरंट क्रिस्टलाइन लेन्स. आता आयबॉल मध्ये एक लेन्स प्रेझेंट असतो, तो कसा असणार आहे, लेन्स म्हणल्यानंतर ट्रान्सपरंट आहे. दॅट लेन्स अँड इट इज हेल्ड प्लेस्ड बाय द लिगामेंट अटॅच्ड टू द सिलिअरी बॉडी. म्हणजे सिंपली आता या ठिकाणी एक डायग्राम आहे, इथून तुम्हाला समजून जाईल. हे सिलिअरी मसल्स आहेत, त्यासोबतच या ठिकाणी लेन्स प्रेझेंट आहे, दॅट लेन्स आणि त्यासोबत लिगामेंट. म्हणजे सिलिअरी मसल्स आणि लिगामेंट त्यांना काय करण्याचं काम करत आहेत, पकडून ठेवण्याचं काम करत आहेत, कोणाला, त्या लेन्सला, ठीक आहे. म्हणजे कॉरॉइड अतिशय महत्वाचा घटक आहे. 2 नंबरचा लेअर आहे, मिडल लेअर आहे. अँटेरियर म्हणजे त्याच्या मागच्या साईडला, अँटेरियर म्हणजे पुढची साईड, त्या ठिकाणी सिलिअरी बॉडीज प्रेझेंट असतात, एकदम थिक असतात. आणि पोस्टेरियर म्हणजे बॅक साईडला तो कसा असणार आहे, थिन असणार आहे, वस्कुलार मंडल आहे त्याच्यामध्ये, आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर इनर मोस्ट म्हटलं तर रेटिना. हा कसा एकदम इनर लेअर आहे, याच्यामध्ये सुद्धा 3 लेयर्स पडतात. बघा लक्ष द्या, इनर लेयर्स मध्ये दॅट इज द रेटिना मध्ये परत किती लेयर्स पडणार आहेत, 3 लेयर्स पडणार आहेत. लेयर्स ऑफ द सेल्स टू फॉर्म द इनर टू द आउटर, म्हणजे आतमधून बाहेरच्या साईडला, इनर टू द आउटर. दॅट इज द पहिला जो आहे गॅंग्लियॉन सेल, त्यानंतर दुसरा आहे बायपोलार सेल आणि त्यानंतर आहे फोटो रिसेप्टर, GBP. दॅट इज द गॅंग्लियॉन, बायपोलार अँड द
photoreceptor cells. And photoreceptor cells have a two types. पुन्हा या photoreceptors दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला जो असतो they are called as the rod cell आणि दुसरा जो असतो that is the cone cell. लक्ष द्या, इनर पासून आउटसाइड म्हटलेलं आहे. ठीक आहे, इनर म्हणजे आत पासून बाहेर, that is the ganglion, bipolar, photoreceptors. Again photoreceptors is subdivided into two cell. त्यातला पहिला आहे rod cell आणि त्यानंतर आहे cone cell. आणि ते कंटेन अ फोटोसेन्सिटिव्ह पिगमेंट. आता आपल्याला जे दिसण्यासाठी म्हणजे आपण जे पाहतोय दिसतंय आपल्याला, याचं जे मेकॅनिझम आहे त्या ठिकाणी रेटिना हा खूप महत्वाचा रोल प्ले करणार आहे. त्यांच्यामधले हे जे डेन्स त्या ठिकाणी असणारे जे रॉड अँड कोन सेल आहेत ना, दे आर कॉल्ड ॲज द दॅट इज कॉल्ड ॲज द फोटोसेन्सिटिव्ह प्रोटीन्स. त्यांच्यामध्ये असणार आहे दे आर कॉल्ड ॲज द फोटोपिगमेंट्स. अँड फोटोपिगमेंट्स आर फॉर्म्ड ऑफ द, आता हे फोटोपिगमेंट्स प्रोटीन आहे ना, दे आर फॉर्म्ड बाय द ऑप्सिन. महत्वाचं आहे, हायलाइट करून ठेवा. ऑप्सिन एक प्रोटीन आहे आणि त्यासोबतच अल्डेहाइड ऑफ विटॅमिन ए दॅट इज द रेटिनॉल. आणि आपण म्हणतो ना आपल्याला दिसत नसेल प्रॉपरली तर आपल्या रेटिनॉलची कमी आहे, विटॅमिन ए ची कमी आहे. त्याचं रिझन हे आहे. ठीक आहे, कारण की ते फोटोसेन्सिटिव्ह प्रोटीन्स आहेत जे हेल्प करणार आहेत आपल्याला दिसण्यासाठी, बघण्यासाठी. ठीक आहे, तर लक्षात काय ठेवायचं तुम्हाला या ठिकाणची लेयर्स आपण बघूयात पुढे. रेटिनामध्ये काय असणार आहे, पहिला जो आहे कोन सेल. म्हणून आपण काय काय बघितलं, इनर पासून आउटर. इनर दॅट इज द गँग्लियन, त्यानंतर बायपोलार आणि फोटोसेन्सिटिव्ह. त्यामधलं जे फोटोसेन्सिटिव्ह आहे त्यामधला पहिला जो आहे दॅट इज द कोन सेल. आता हे कोन सेलचं फंक्शन काय, तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं की बाबा व्हॉट इज द फंक्शन ऑफ द कोन सेल. आता कोन सेलचं फंक्शन असणार आहे जे डे लाईट आहे ना त्याला आपण फोटोटोपिक म्हणतो. डे लाईटला आपण काय म्हणतो, फोटोटोपिक. त्या फोटोटोपिक मध्ये विजन देणं आणि एकदम कलर विजन देणं. आपलं ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना आहे का नाही, कलर विजन जे असणार आहे ना ते कलर विजन देण्याचं काम करणार आहेत कोन सेल. कोन सेल काय करणार आहेत, कलर विजन. तुम्हाला गरुड जो ईगल असणार आहे त्यांच्यामध्ये कोन सेलची संख्या खूप जास्त असते. म्हणजे त्यांना एकदम डेला एकदम ब्राईट, एकदम क्लिअर दिसतं. छोट्यातल्या छोट्या गोष्टी सुद्धा ते क्लिअरली बघू शकतात. का, कारण की त्यांच्यामध्ये कोन सेलची संख्या जास्त आहे. ते कलर विजन देण्यासाठी काम करतात. आणि देअर आर 3 टाइप्स ऑफ द कोन सेल. त्या ठिकाणी सुद्धा 3 टाइपचे कोन सेल आहेत. ते कंटेनिंग द फोटो पिगमेंट अँड रिस्पॉन्ड टू द, कोणकोणत्या कलरला बघा, प्रायमरी कलर्स म्हणतो आपण त्यांना, रेड, ग्रीन अँड द ब्ल्यू लाईट. यांना ते काय करणार आहेत, हायली सेन्सिटिव्ह असतात. त्यातल्या त्यात रेड, ग्रीन अँड व्हॉट दॅट इज द ब्ल्यू लाईट. अँड दॅट इज द सेन्सेशन ऑफ डिफरंट कलर्स आर प्रोड्युस्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ these 3 कोन्स अँड देअर फोटो. आता याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला एखादा कलर दुसरा बघायचा असेल तर या ठिकाणी कॉम्बिनेशन तयार होणार आणि दुसरा नवीन कलर दिसणार आहे आपल्याला. म्हणजे मेन कलर्स कोणते, RGB दॅट इज द रेड, ग्रीन अँड द ब्ल्यू. हे हायली सेन्सिटिव्ह आहेत कुणाला, कोन सेलला. आय थिंक तुम्हाला कोन सेलचं महत्व किंवा त्यांचं फंक्शन समजलेलं असेल. डे लाईट मध्ये, फोटोटोपिक रिजन मध्ये किंवा दिवसा बघण्यासाठी जे महत्वाचे आहे ते म्हणजे कोन सेल आहेत. हायली फोटोसेन्सिटिव्ह आहेत, कलर विजन देणार आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी स्ट्रक्चर सुद्धा दिलेलं आहे बघा, कोन सेलचं स्ट्रक्चर आणि वरचं आहे रॉड सेलचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, वेन कोन्स आर स्टिम्युलेटेड, म्हणजे कोन्स म्हणजे काय, वेन कोन सेल्स आर स्टिम्युलेटेड दे इक्वली सेन्सेशन ऑफ व्हाईट लाईट इज प्रोड्युस्ड. त्यासोबतच या ठिकाणी इक्वली सेन्सेशन होणार आहे व्हाईट लाईट. ठीक आहे, दुसरा आहे रॉड सेल. आपण कोन सेल आणि रॉड सेल बोलतो ना, त्यातला दुसरा रॉड सेल आहे. त्याचं फंक्शन आहे ट्विलाईट. ट्विलाईट म्हणजे स्कोटोपिक म्हणजे नाईट विजन. आपल्याला म्हणूयात अंधारामधलं नाईट विजन. दे आर कंटेन द पर्पुलिश रेड प्रोटीन. बघा कोणतं प्रोटीन आहे, दे आर कॉल्ड एज द पर्पुलिश रेड प्रोटीन. दे आर कॉल्ड एज द रोडोप्सिन. कोणतं आहे, रोडोप्सिन अँड व्हिज्युअल पर्पल अँड इट कंटेन्स द डेरिव्हेटिव्ह ऑफ द विटॅमिन ए. म्हणजे विटॅमिन ए सुद्धा या ठिकाणी काय असणार आहे, रोल प्ले करणार आहे. कोणामध्ये, रॉड सेल मध्ये. ट्विलाईट म्हणजे नाईट विजन मध्ये, अंधारामध्ये ज्या ठिकाणी प्रकाश कमी आहे, सनलाईट कमी आहे, उजेड कमी आहे आपल्या भाषेमध्ये, त्या ठिकाणी रॉड सेल त्यांचं फंक्शन करणार आहे. ठीक आहे, आता जे नाईट ब्लाइंडनेस असतात ना, त्या नाईट ब्लाइंडनेस जे पर्सन आहेत दे हॅव आय डिसऑर्डर ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ द विटॅमिन ए. आता विटॅमिन ए महत्वाचा रोल प्ले करतोय ना रॉड सेलला ऍक्टिव्हेट करण्यासाठी, त्या ठिकाणी सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी. पण जर विटॅमिन ए ची जर कमतरता असेल तर या ठिकाणी काय होणार आहे, रॉड सेल प्रॉपरली फंक्शन करू शकत नाही आणि त्यांना काय होण्याची संभावना असणार आहे, दॅट इज द नाईट ब्लाइंडनेस. ठीक आहे, कलर ब्लाइंडनेस डिफरंट कन्सेप्ट आहे आणि नाईट ब्लाइंडनेस डिफरंट कन्सेप्ट आहे. तर नाईट ब्लाइंडनेस मध्ये कोणाची डिफिशियन्सी होऊ शकते, दॅट इज द विटॅमिन ए ची डिफिशियन्सी होणार आहे. बघा आता जो आतमधला आहे दॅट इज द रेटिना, त्यामधलाच भाग शिकतोय आपण.
at the region slightly above the posterior pore of the eyeball there is the optic nerve. म्हणजे आता बघा हा जो पोर्शन आहे that is called as the anterior, त्याला आपण anterior म्हणतो, आणि बॅक साइडचा जो पोर्शन असतो ना त्याला आपण posterior म्हणूयात, that is the posterior. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघलात ना posterior regionला या ठिकाणी असं शेपटासारखा भाग दिसतो, सिंपली आपण म्हणूयात ओके स्लाइटली अबोव द पोस्टेरियर पोर, मागच्या थोडंसं वर, दॅट आयबॉल देर इज द ऑप्टिक नर्व. इथं काय प्रेझेंट आहे, देर इज द प्रेझेन्स ऑफ द ऑप्टिक नर्व्स अँड रेटिनल ब्लड वेसल्स एंटर इट, त्या ठिकाणी ब्लड वेसल, आणि हिअर द फोटोरिसेप्टर सेल आर अब्सेंट. म्हणजे खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. ॲट द ओपनिंग ऑफ द ऑप्टिक नर्व देर आर अ फोटोरिसेप्टर्स काय असणार आहे, दे आर द अब्सेंट अँड इट इज कॉल्ड ॲज द ब्लाइंड स्पॉट. म्हणजे या ठिकाणी हा कोणता स्पॉट असणार आहे, ज्या ठिकाणी ऑप्टिक नर्व्स ओरिजिनेट झालेले आहेत, ते एक्सटेंड होत आहेत पुढे, त्या ठिकाणी फोटोरिसेप्टर सेल अब्सेंट आहेत. आता फोटोरिसेप्टर सेल जर अब्सेंट असतील ना तर त्या ठिकाणी लाईट सेन्सिटिव्ह होईल का, नाही, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, दे आर कॉल्ड ॲज द ब्लाइंड स्पॉट. ब्लाइंड म्हणजे अंधळा स्पॉट, त्या ठिकाणी जर लाईट रेस पडले, ठीक आहे, इमेज फॉर्म होत असेल त्या ठिकाणी तर ते दिसणार नाही, म्हणून त्याला काय म्हणले, दे आर कॉल्ड ॲज द ब्लाइंड स्पॉट. ठीक आहे, आणि हा पोस्टेरियर रिजनचा भाग असणार आहे. Lateral to the blind spot there is a yellowish pigment. थोडंसं लॅटरल साइडला त्या ब्लाइंड स्पॉटच्या तिथे येल्लोइश पिगमेंट असतो, येल्लो पिवळा कलरचा. दॅट पिगमेंट दे आर कॉल्ड एज द मॅक्युला ल्युटिया. त्याला काय म्हणतात, दे आर कॉल्ड एज द मॅक्युला ल्युटिया. दॅट इज द येल्लो स्पॉट विथ अ सेंट्रल पिट, त्याला फोबिया म्हणतात. त्याच्यामधला जर भाग म्हटलं तर त्याला मॅक्युला ल्युटिया, त्याच्यामधला जर भाग जर म्हटलं दॅट इज द फोबिया. ओके, म्हणजे जस्ट लाईक त्या ब्लाइंड स्पॉटच्या थोडंसं लॅटरल साइडला ते प्रेझेंट असणार आहे. लक्षात ठेवा, मॅक्युला ल्युटिया. अँड फोविया इज अ थिन एकदम पातळ आउट पोर्शन ऑफ द रेटिना वेअर ओनली द कोन आर डेन्सली पॅक्ड. आता जो फोविया रिजन आहे ना त्याच्यामध्ये थोडासा एक्सटेंडेड पार्ट असतो रेटिनाचा, आणि या ठिकाणी हायली खूप जास्त प्रमाणावर डेन्सली कॉम्पॅक्टली कोन सेल प्रेझेंट असतात. आता कोन सेलचं काम तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं काय असणार आहे, कलर विजन मध्ये काम करणार आहे. That retina where the cone are densely packed and it is the point of, खूप महत्त्वाचं आहे, that is the greatest visual activity. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, रिझॉल्युशन. कोणामध्ये असणार आहे, फोविया. फोविया कुठं असणार, दॅट इज द मॅक्युला ल्युटिया. मॅक्युला ल्युटिया कुठं आहे, इट्स लॅटरल टू द ब्लाइंड स्पॉट. ठीक आहे, आय थिंक. आणि कलर कसा आहे याचा, येल्लोइश पिगमेंट, एकदम सोपा आहे. त्यानंतर बघा दोन चेंबर असणार आहेत. आय मध्ये किती चेंबर असणार, देर आर 2 चेंबर्स. त्यातला पहिला जो चेंबर आहे त्याला आपण म्हणूया दॅट इज द ॲक्वियस चेंबर. कोणता चेंबर आहे तो, ॲक्वियस चेंबर आहे. आणि दुसरा जो चेंबर आहे त्याला ह्युमर सुद्धा म्हणतात किंवा चेंबर सुद्धा म्हणतात, दॅट इज द विट्रस चेंबर. आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा येऊ शकतो की बाबा ॲक्वियस चेंबर कुठं आहे, what is the location of the aqueous chamber, what is the location of the vitreous chamber, then we want to know that the space between the cornea. कॉर्निया म्हणजे आता पोस्टीरियर भाग, पुढचा भाग डोळ्याचा. ठीक आहे, आता हा कॉर्निया आणि द स्पेस बिटवीन द कॉर्निया अँड द लेन्स, आणि हा लेन्स यामधला जो स्पेस प्रेझेंट आहे ना, हा स्पेस प्रेझेंट, त्याला म्हणायचं ॲक्वियस चेंबर. दॅट इज कॉल्ड ॲज द ॲक्वियस चेंबर. आणि त्याच्यामध्ये एक वॉटरी फ्लुइड प्रेझेंट असते, त्याला आपण ह्युमर म्हणूयात. दे आर कॉल्ड ॲज द ॲक्वियस ह्युमर. ठीक आहे, म्हणजे काय, द स्पेस बिटवीन द कॉर्निया अँड द लेन्स इट इज कॉल्ड ॲज द ॲक्वियस चेंबर. त्याला ॲक्वियस चेंबर म्हणतोय. अँड देर इज अ थिन वॉटरी फ्लुइड इज प्रेझेंट, दॅट इज नोन ॲज द ॲक्वियस ह्युमर. खूप सोपा आहे. त्यानंतर दुसरा हा झाला पहिला, कोणाविषयी आहे, हा ॲक्वियस चेंबरच्या बाबतीत आहे किंवा ॲक्वियसच्या ह्युमरच्या बाबतीत आहे. दुसरा जो आहे द स्पेस बिटवीन द लेन्स. आता एवढा भाग संपला, लेन्स अँड द रेटिना, और द स्पेस बिटवीन द लेन्स अँड द रेटिना इज कॉल्ड ॲज द, मोठा असा एवढा जो भाग आहे ना, दॅट इज कॉल्ड ॲज द विट्रस चेंबर. आणि त्याच्यामध्ये जे फ्लुइड प्रेझेंट असते इट ट्रान्सपरंट जेल प्रेझेंट असते. बघा लक्षात येते कसं असणार आहे, एकदम ट्रान्सपरंट जेल प्रेझेंट असणार आहे. त्यालाच काय म्हणतात, दे आर कॉल्ड ॲज द विट्रस ह्युमर. लक्षात, आउटसाइडचा जो बाहेरचा भाग आहे, अँटेरियल भाग आहे, जो कॉर्निया पासून, सिंपली आपण असं म्हणू शकतो की बाबा कॉर्निया पासून ते लेन्स पर्यंतचा जो भाग आहे त्याला ॲक्वियस चेंबर म्हणायचं. लेन्स पासून मध्ये रेटिना पर्यंतचा जो भाग आहे त्याला काय म्हणायचं, दे आर कॉल्ड ॲज द विट्रस ह्युमर और द विट्रस चेंबर. आणि एकदम ट्रान्सपरंट जेल प्रेझेंट असतं. मग आता कशा पद्धतीनं आयचं जे मेकॅनिझम आहे विजन दिसण्यासाठीच आपण त्याविषयी जाणून घ्या. इट मीन आपण सिंपली काय बघलो आता, सिंपली की बाबा आय कशा पद्धतीने आहे, कोणकोणते लेअर प्रेझेंट आहेत, कोणकोणते सेल्स प्रेझेंट आहेत, चेंबर्स कसे आहेत, हे आपण ऑलरेडी बघितलं
याला आपण सिम्पली अनाटॉमी म्हणूयात, आईचं स्ट्रक्चर बघितलं. आता मेकॅनिझम आपल्याला यापुढे बघायचं आहे. मेकॅनिझम मध्ये पहिल्यांदा काय होणार आहे, जी लाईट आहे, लाईट रिफ्लेक्ट होणार आहे ऑब्जेक्टवर. आता तुम्हाला हे दिसत आहे तुमच्या मोबाईल स्क्रीन मधून लाईट रेज बाहेर येत आहेत, ठीक आहे. दॅट रिफ्लेक्ट मध्ये सिम्पली एक्सटेंड होत आहेत, लाईट रेज येत आहेत, ते तुमच्या डोळ्यामध्ये जात आहेत कॉर्नियाच्या थ्रू, ठीक आहे. Light reflects from that object and enters in the eye through your cornea and the lens simply and focus on retina. बघा, लाईट रेज रिफ्लेक्ट झाली कॉर्नियाच्या आणि लेन्सच्या माध्यमातून डोळ्यामध्ये आपल्या आईज मध्ये एंटर केली आणि ती फोकस झाली कोणावर, आपल्या रेटिनावर. इथपर्यंत. पुढे डिसोसिएशन ऑफ रेटिनॉल फ्रॉम द ऑप्सिन. आपण बघलो ना, रेटिनॉल फ्रॉम द ऑप्सिन, रेटिनॉल, ऑप्सिन हे काय एक सेन्सिटिव्ह फोटो सेन्सिटिव्ह प्रोटीन आहे. आपण हे बघलो. आता हे पहिलं कसं असणार आहे, रेटिनॉल आणि ऑप्सिन एकमेकांसोबत अटॅच असतात आणि जेव्हा यांच्यावर लाईट रेज येणार आहेत किंवा ते या ठिकाणी बघा फोकस ऑन रेटिना झालं, या ठिकाणी आल्यानंतर लाईट रेज हे दॅट इज द डिसोसिएशन, एकमेकांपासून डिसोसिएट होणार आहेत. कोण कोण, रेटिनॉल अँड द ऑप्सिन अँड चेंजेस इन द मेम्ब्रेन परमिएबिलिटी. आणि त्या ठिकाणचं जे मेम्ब्रेन आहे त्या ठिकाणी परमिएबिलिटी मध्ये काय होणार आहे, चेंजेस होणार आहे. अँड या ठिकाणी आता चेंजेस झाल्यामुळे काय होणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होणार आहे. आता पोटेन्शियल डिफरन्स जनरेट झाला म्हणजे इम्पल्स जनरेट होणार आहे आणि हे इम्पल्स कुठे जाणार आहे, कोणामध्ये जनरेट होणार आहेत, फोटोरिसेप्टर सेल्स मध्ये. अँड इट जनरेट्स द पोटेन्शियल डिफरन्स दॅट इज द इम्पल्स इन द फोटोरिसेप्टर सेल्स. मग तुम्हाला आठवलं पाहिजे की बाबा या ठिकाणचे फोटोरिसेप्टर सेल्स कोणते आहेत, दे आर कॉल्ड एज अ रॉड सेल अँड द कोन सेल. आणि या ठिकाणी जे रॉड सेल आहेत, कोन सेल आहेत, हे काय जनरेट करणार आहेत, ते जनरेट द ऍक्शन पोटेन्शियल कोणामध्ये, इन अ गँग्लियॉन सेल थ्रू द बायपोलार सेल. आठवते का तुम्हाला, गँग्लियॉन सेल इनर साइडला, त्यानंतर बायपोलार सेल त्याच्या मिडल, आणि थर्ड आहे फोटोरिसेप्टर लाईट. आणि इथे या ठिकाणी आपण असं म्हणूयात रेटिना, तिथे लाईट रेस पडली बाय या ठिकाणचे फोटोरिसेप्टर सेल्स इम्पल्सेस जनरेट केले, हे पुढे कोणाकडे जातील, बायपोलार कडे, मग गँग्लियॉन अशा पद्धतीने. अँड इम्पल्सेस आर ट्रान्समिटेड बाय द ऑप्टिक नर्व्स. आणि पुढे इम्पल्स कुठे जाणार आहेत, ऑप्टिक्स नर्व कडे जाणार आहेत आणि ऑप्टिक्स नर्व त्यांना कुठे नेणार आहे, टू द ब्रेन. आणि ब्रेन मधला जो त्या ठिकाणचा जो काय म्हणूयात आपण व्हिज्युअल पार्ट आहे त्या ठिकाणी त्या ऑप्टिक्स नर्व्स ओपन होतील. अँड इम्पल्सेस अँड अनालाइज्ड अँड देन इमेज इज द रिकॉग्नाइज्ड. इम्पल्सेस त्यांना अनालाइज केलं जाईल, इमेजला रिकॉग्नाइज केलं जाईल अँड बेस्ड ऑन द मेमरी अँड एक्सपिरियन्स. आणि अशा पद्धतीने आपल्याला काय होणार आहे, विजन मिळणार आहे. आलं का लक्षात, एकदम सिंपल आहे. एकदा रिवाइज करूया. लाईट रिफ्लेक्ट फ्रॉम द ऑब्जेक्ट, इट एंटर्स टू द आय थ्रू द व्हॉट, कॉर्निया अँड लेन्स, अँड फोकस होणार आहे रेटिनावर, डिसोसिएशन होणार आहे रेटिनॉल कोणापासून, ऑप्सिन पासून. आणि यांच्यामुळे परमिएबिलिटी मध्ये चेंजेस होणार आहे, इलेक्ट्रिक इम्पल्सेस जनरेट होणार आहेत, पोटेन्शियल डिफरन्स वाढणार आहे, रॉड अँड सेल्स इलेक्ट्रिक जनरेशन करणार आहेत. इट जनरेट द ऍक्शन पोटेन्शियल कोणामध्ये, गँग्लियॉन सेल, कोणा थ्रू द बायपोलार सेल्स. आणि बायपोलार सेल्स जे इम्पल्सेस जनरेट झाले ते ऑप्टिक्स नर्व्स मध्ये जाणार आहेत. ऑप्टिक्स नर्व्स त्या इलेक्ट्रिक इम्पल्सला ब्रेनच्या व्हिज्युअल सेंटर मध्ये नेणार आहेत. त्या ठिकाणी नेल्यानंतर त्या इम्पल्सेसचं अनालायझेशन होणार आहे. अनालायझेशन झाल्यानंतर आपली मेमरी, एक्सपिरियन्स यांच्यावर बेसवर त्याचे फोटो तयार होणार आहे, पिक तयार होणार आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला काय होणार आहे, विजन होणार आहे. तर यासाठी आपल्याला काय काय माहित पाहिजे की बाबा आयचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे आणि या ठिकाणी मेकॅनिझम कशा पद्धतीने आहे. ठीक आहे. आता या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं थोडंसं ब्रीफली एक रिवाइज करूया आणि या व्हिडिओला आपण रॅप अप करूया. आपण आय सुरू केलं, ठीक आहे. म्हणजे सेन्स ऑर्गन्स खरं तर आपण पाहिलं, त्यातला पहिला पोर्शन आयचे लेयर्स बघले. त्यामधला जो पहिला लेअर होता दॅट इज कॉल्ड एज स्क्लेरा. त्यानंतरचा दुसरा जो लेअर होता त्याला आपण कॉरॉइड म्हणतो, हायली वस्क्युलर असतो. त्यानंतरचा तिसरा जो लेअर असतो ना त्याला आपण म्हणूयात रेटिना. ओके. स्क्लेरा मधला जो अँटेरियर पोर्शन आहे ना, अँटेरियर पोर्शन ऑफ स्क्लेरा त्याला आपण काय म्हणूयात, जो अँटेरियर पोर्शन आहे तो कसा असतो, कॉर्निया फॉर्म करतो. ओके. कॉरॉइड मध्ये काय असतात, वस्क्युलर बंडल. वस्क्युलर म्हणजे काय आपण सिंपली म्हणतो ब्लड वेसल्स असतात. आणि रेटिना मध्ये काय असतात आपले रॉड सेल अँड कोन सेल असतात. तुम्हाला काय करायचं अभ्यास करताना ही फ्लो चार्ट मेथड यूज करायची. मग स्क्लेरा मध्ये कशा पद्धतीने काय काय असणार आहे, त्यानंतर कॉरॉइड मध्ये कशा पद्धतीने काय काय रोल प्ले करणार आहे, रेटिना मध्ये काय काय असणार आहे आणि सगळ्यात शेवटी असणार आहे तुमचं मेकॅनिझम. हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये तुमच्या नोटबुकमध्ये नोट करायचं आहे, जेणेकरून जर तुम्हाला याच्यावर जर क्वेश्चन आला पुढे तर तो चुकता कामा नये. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला
तर त्याविषयी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या विजय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या यूट्यूब चॅनलला सुरुवात करा. धन्यवाद.